नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 77. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरुवचनाने म्हणजे ते तू आहेस. यामुळे जो सावध झाला आहे त्यामुळेच विवेक करण्यास तो योग्य पण झाला आहे. असा हा विवेक झाला की मगच तुम्हाला खरे म्हणजे जसे आहे तसे विश्वदर्शन होईल. असा विवेक झाला की मगच तुम्हाला खरे म्हणजे जसे आहे तसे विश्वदर्शन होईल. मनाला शुद्ध करण्याचा एकमेव उपाय म्हणजे अष्टोप्रहर आपल्या शुद्ध असणेपणाकडेच लक्ष ठेवणे. मनाला शुद्ध करण्याचा एकमेव उपाय म्हणजे अष्टोप्रहर आपल्या शुद्ध असणेपणाकडेच लक्ष ठेवणे. म्हणजे मनाचे लक्ष इकडेच वळवा. मग जे नकोसे ते नाहीसे होऊन खरे विश्वदर्शन होईल. म्हणजेच काय? व्यक्तभाव, ज्याला वेदांतात स्फुरणही असे म्हणतात, किंवा जे कृष्णमूर्ती सृजन किंवा क्रिएशन म्हणतात, ते काय आहे ते आपल्याला कळेल. व या व्यक्तभावाशी, या विश्वरूपाशी किंवा या विश्वदर्शनाशी आपले नाते काय हे कळेल. विश्वरूप म्हणूनच आपले याच्याशी नाते आहे हे मनात ठसेल. व्यक्तभाव हा विश्वरूपच आहे आणि हीच खरी परिपूर्ण अशी आनंदाची दशा होय. अशा परिपूर्ण दशेत अजून आनंद आता अशी कोणतीही दशा उरत नाही. आता इथे कोणतीही साक्षी अशी पण दशा नाही. काल्पनिक अशा मृत्यूचे भय या व्यक्तभावात असू शकत नाही. काल्पनिक अशा मृत्यूचे भय या व्यक्तभावात असू शकत नाही. म्हणून मनाला तुम्ही गुरुस्मरण द्या, म्हणजेच गुरुवचनाचे स्मरण द्या, म्हणजेच ते तू आहेस हे स्मरण करा. मग तेच तुम्हाला तुमची खरी हकीकत सांगेल. सध्या तुम्ही अफवेंवर विश्वास ठेवता, गुरुवचनावर विश्वास ठेवत नाही. मग जर तुम्ही गुरुवचनावर विश्वास ठेवला तर तुमचे मन मुक्त होईल. याचा अर्थ तुम्ही मुक्त म्हणजेच मन मुक्त. तुम्ही आणि मन हे वेगवेगळे नाहीत. तुम्ही व मन एकच, म्हणून एकाच वेळी मुक्त. त्याच क्षणी व्यक्तभावात तुम्ही पसरले जाल, जो की मूळचाच पसरलेला आहे, आणि त्यात विरून जाल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, काळाला यथार्थपणे जाणताच येत नाही. माणसाचा जन्म होतो म्हणजेच काय? काळाचा जन्म होतो. काळ प्रारंभ होतो म्हणजेच जन्म काळाचा होतो, बाळाचा नाही. पण माणूस याचा नेमका उलटा अर्थ घेतो. तो म्हणतो माझा जन्म झाला. असो, काया बुद्धी काळाची गुलाम आहे, त्यामुळे तुम्ही काळाचे गुलाम होता. हे सर्व सध्या तुम्ही फक्त ऐकून ठेवा. कोणतीही साधना करू नका.
कोणतीही साधना करू नका. काय ऐकलं ते फक्त ध्यानात धरा. मग ध्यानच तुमचे बोलू लागेल. मग ध्यानच ध्यानासारखे वागू लागेल. ध्यान म्हणजे आपण आपणच आहो. आपण केवळ असणे आहो असे बावनकशी शुद्ध ज्ञान. ध्यान म्हणजे आपण आपणच आहो हे कळणे. आपण केवळ असणे आहोत हे कळणे असे बावनकशी शुद्ध ज्ञान. इथे ध्यान व ज्ञान यात फरक करताच येत नाही. बाळ वाढते म्हणजे काळ वाढतो. बाळ गर्भाशयातून बाहेर आल्यावर त्याचा गर्भाशयाशी असलेला संबंध तुटतो आणि एका अर्थाने त्याचा तो आधार ओढून घेतला जातो. मग स्वतःच्या काळेचाच त्याला आधार घ्यावा लागतो आणि इथूनच खऱ्या कायाबुद्धीचा प्रारंभ होतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, नवनाथांच्या वेळी म्हणजे नवनाथच्या काळी फक्त एकदाच गुरु शिष्याला काय सांगायचे ते सांगत आणि निघून जात आणि नंतर 12 वर्षांनी येत आणि अशी 12 वर्षानंतरच त्यांची भेट होई. तोपर्यंत मात्र इकडे शिष्य तयार होत असे. गुरूंनी जो उपदेश त्याला सांगायचा होता, जे काय सांगितले होते त्यानुसार इकडे शिष्य तयार होत असे. याचाच दुसरा अर्थ असा की सतत गुरूंनी शिष्याकडे किंवा शिष्याने गुरुकडे सतत जाण्याची गरज नाही. कारण आता तो आणि मी असा भेद गेला. तो म्हणजे देव व मी म्हणजे आपण आता दोन्ही नाहीतच. म्हणजेच काय, व्यक्तिभाव शांत झाला आणि व्यक्तभावात विरला. आता व्यक्तभाव जो मूळचाच पसरलेला आहे त्यामध्ये व्यक्तिभाव हा विरला. म्हणून दोन्ही एकच झाले. दोन्ही सारखेच बृहत झाले, भूमा झाले. आता अल्प स्वल्प काही राहिले नाही. आता तो नाही, मी नाही, म्हणजे द्वैत भाव पण नाही. म्हणजे एक भाव आहे का, तेही नाही. दुसऱ्याच्या तुलनेने एक भाव असतो तसे इथे नाही. म्हणून एक भाव पण नाही. कारण एक भाव असेल तर सापेक्षतेने दुसरा हजर असतोच. पण इथे दोन नाहीत म्हणूनच ते अद्वय. इथे दोन नाहीत म्हणूनच अद्वय. दोन्ही एकच असे अद्वैत नाही तर अद्वय. अद्वैत आणि अद्वय यातील सूक्ष्म फरक लक्षात ठेवा. दोन्ही एकच असे अद्वैत नाही तर इथे मुळात दोन नाहीतच म्हणून अद्वय. असो, जोपर्यंत व्यक्तिभाव आहे तोपर्यंत हर्ष विषाद भय इत्यादी हे आहेतच. पण व्यक्तभावाची ओळख झाली की व्यक्ती तिथे विरून जाते. व्यक्तीचा मागमूसही राहत नाही आणि हर्ष विषाद भय यांना जागा राहत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरूंनी जे काही ऐकविले, काय ऐकविले ते तू आहेस, याचेच निरंतर ध्यान करा. कामधंदा करताना पण इकडेच लक्ष ठेवा. असे निरंतर ध्यान करणे सोडू नका. जागेपणाची समाधी म्हणजेच काय, जिथे काही चिंता नाही, कुठलेही चिंतन नाही अशी अवस्था. हे शरीर तर पडणारच आहे. मग गुरुचा सल्ला बदनाम का करावा? गुरुनी भक्कम विश्वासावर जो दिला त्यावर अविश्वास का करावा? आणि असा अविश्वास करून जिवंत राहून काय करायचे असा विवेक करा. परमार्थात ठकाठकी चालत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सध्या तुमच्याजवळ दोन काया आहेत. एक तुमची स्वतःची आणि दुसरी आहे मोठ्या पसरलेल्या या जगाची. पण सध्या तुम्ही मनबुद्धीच्या पदराला धरून संकुचित रीतीने वावरता. मनबुद्धीच्या शिकवणीनुसार म्हणजे कृष्णमूर्तीच्या भाषेत कंडिशनिंग नुसार तुम्ही वागता.
पण मनबुद्धीलाच शिक्षण देण्याची मात्र तुमची हिंमत नाही, तुमची पात्रता नाही. पण ते तू आहेस हे ऐकवून सद्गुरूंनी तुला उघडा केला. पण ते तू आहेस हे ऐकवून सद्गुरूंनी तुला उघडा केला. त्यामुळे तुला मोकळेपणाचा आनंद भेटला. हा आनंद तुम्ही आयुष्यभर उपभोगलेल्या आनंदाच्या अनंतपट आहे. हा आनंद तुम्ही आयुष्यभर उपभोगलेल्या आनंदाच्या अनंतपट आहे. इथे आमचे ऐकून व अनुभव न घेता तुम्ही जर इतरांना सांगाल तर ती बुवाबाजी होईल. कृपया इतरांना सांगून बुवाबाजी करू नका. पण मात्र असेही घडू शकते, असाही चमत्कार घडू शकतो की तुम्ही मात्र तसेच कोरडेच्या कोरडे राहाल. पण जे तुमची बुवाबाजी मनापासून ऐकतील, पण जे लोक तुमची बुवाबाजी मनापासून ऐकतील ते मात्र तुमच्या पुढे निघून जातील आणि तुम्ही अडकलेले तसेच अडकलेलेच राहाल. म्हणून सावध राहा. बुवाबाजी ही नकळत अंगात येते. बुवाबाजी ही नकळत अंगात येते. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, केवळ रक्तरसाचा बुडबुडा होऊन राहू नका. म्हणजेच काय? देहबुद्धी सोडा. रक्त मांस हाड इत्यादींचा देह जसा आहे तसाच त्याला पहा. त्याला माझा असा म्हणू नका. हा रक्तरसांचा बुडबुडा तुम्हाला देह, अहंता आणि माया ममता याच्या खोड्यात व्यर्थच अडकवतो. पण शेवटी रक्त मांस मेद मज्जा यांच्या चिखलातच जिरतो. ही नरदेहाची निंदा नाही, हे कृपया लक्षात घ्या. हे वास्तव आहे. श्री भगवान दत्तात्रयांनी शेवटी 24 गुरुपैकी नरदेहाला पण गुरु मानले, असेच ना? पाण्यात उतरून योग्य वेळी ढिवर लोक म्हणजे कोळी लोक जे मासे पकडतात ते, पाण्यात उतरून योग्य वेळी ढिवर लोक जलचरे पकडतात, तसे शरीर रोगाच्या भक्ष्यस्थानी हे पडणारच आहे. योग्य वेळ म्हणजे जई आटावे होती जलचर, जई आटावे होती जलचर, तै डोही उतरती ढिवर, तै डोही उतरती ढिवर, का पडावे होय शरीर तै रोगा उदय, का पडावे होय शरीर तै रोगा उदय. बरे असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आपणच शुद्ध असलेपणा आहोत. आपण आपणच शुद्ध असलेपणा आहोत. या ज्ञानाला पक्के करण्याचा हा सर्व खटाटोप आपला आहे. यात वारंवार पुनरावृत्ती आली तरी ते नामस्मरण किंवा एका प्रकारचे निधिध्यासनच समजा. कारण आपण काही डॉक्टरेट मिळवण्याकरता एखादा प्रबंध वगैरे तयार करत नाही. असो, आपण कपडा शरीरावर घालतो, पण कपडा मी आहे असे म्हणत नाही. आपण कपडा शरीरावर घालतो, पण कपडा मी आहे असे म्हणत नाही. तसेच देह हा घातलेल्या कपड्यासारखा आहे. कपडा हा नेहमी कपडाच असतो, तो माझा किंवा तुझा नसतो. तसेच हे जाणा, हे फक्त जाणणेच आहे. हे कुणाचे असे जाणणे व्यक्तिगत नाही. वस्तुतः तुमची काया जातीने आकाश आहे, दिगंबर आहे, निर्लेप आहे, निष्कलंक आहे, मोकळी मोकळी आहे. यालाच वाटले तर मोक्ष स्थिती म्हणा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोकळे होणे म्हणजे कशापासून मोकळे होणे याचा स्वतःच स्वतः शोध घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोकळे होणे म्हणजे कशापासून मोकळे होणे याचा स्वतः शोध घ्या. आतापर्यंतच्या आपल्या सर्व विवेचनावरून हे लक्षात यायला हरकत नाही. हे फक्त विवेकानेच कळू शकते. म्हणून ऐकलेल्यावर मनन करा, ते सोडून देऊ नका. हेच ध्यान. लहानपणी केलेले खरे ध्यान, लहानपणी केलेले खरे,
तरुणपणीही केलेले खरे आणि म्हातारपणी सुद्धा केलेले खरे, पण शेवटी सर्व मिळून खोटेच असा विवेक झाला पाहिजे. ध्यान घडते ते केल्या जात नाही. म्हणून बालपणी, तरुणपणी, म्हातारपणी केलेले सर्व खोटे असा अर्थ. मोक्ष म्हणजे अवघडलेले नसणे, ऐसपैस असणे. अवघडलेले असणे म्हणजे आपण सर्व नेहमी निरनिराळ्या कल्पनेमुळेच जखडलेले असतो. देह, मन, बुद्धी, नाव, रंग, रूप, देश, प्रदेश, राष्ट्र, राष्ट्राचा झेंडा वगैरे वगैरे यात आपण व्यर्थच अडकलेले आहोत. आता जे मुळात अवघडलेले नाहीच त्याला ऐसपैसपणाची गरज कशाला असेल? मोक्षाला अजून मोक्ष कसा मिळेल? जे मुळात आहेच त्याला अजून आहे असे कसे होता येईल? जे मुळात मोकळेच आहे त्याला अजून मोकळे होता येत नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मन वाहने थांबेल तेव्हाच खऱ्या परमार्थाला फुरसत मिळेल. तुम्हाला जन्म मरणाचा अनुभव नाही. लोकांचे पाहून ऐकून पाहून तुम्ही तसे ठरवले आहे. यालाच तर माया म्हणतात. माया कोणालाही तिचे खरे स्वरूप अजिबात कळून देत नाही. स्वतःची खरी ओळख ही नेहमीच ती लपवत राहते. पुढे जायला ती तुम्हाला कधीच रस्ता देणार नाही. म्हणून इथे साधन म्हणजे एकच, ते म्हणजे ऐकलेले ते तू आहेस हेच घट्ट धरून ठेवणे होय. नमस्कार.